काल माझ्या वडिलांना कळलं की मी इथं आज येणारे भाषण करायला. ते सकाळपासून माझ्या मागं लागलेत, मला यायचे मला यायचे मला यायचे. मी म्हटलं थांबा हो, जावयाला त्यांनी लईच ऐकलेले, आता एकदा भाच्याला ऐकू द्या. त्यामुळं ते मामाच्या गावाला यायला फार इच्छुक होते. मी म्हणलं थांबा जरा, मी आज जातो आणि जरा बोलतो तिथं. उपस्थित सगळे माझे असलेले सगळे स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर यांना आव्हान करायला इथं मी आलो. 2-4 दिवसापूर्वी बरेचशी लोक इथे येऊन, आवाज येतो ना माझा? आवाज शेवटपर्यंत येतो? तिथं पोहोचवायची गरज नाही. ते 2-3 दिवसापूर्वी इथं एक सभा झाली. त्या सभेमध्ये बेछूट आरोप पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर आणि त्याचबरोबर माझ्यावरही झाले. त्याच्यानंतर आपण बोलू काय असेल ते. पण या पिंपरी गावामध्ये, या गावाच्या परंपरा, या गावाच्या ग्रामदैवताची असलेली यात्रा, ही सगळी परंपरा आणि या सगळ्या गोष्टी जपण्याचं काम ज्यांनी केलं ते या गावातल्या सगळ्या ग्रामस्थांना मी आज या निमित्तानं नम्र आव्हान करतो. सगळ्यांनी माझ्याबरोबर एक घोषणा द्यायची. सगळ्यांनी हात वर करा आणि सगळ्यांनी म्हणा, मी स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर, मी स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर, मी स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर. जो सल्ला द्यायचा आहे तुम्ही या वाक्यात दिला. पिंपरी चिंचवडमध्ये येऊन आम्हाला कोणी शहाणपणा शिकवायची गरज नाही. पिंपरी चिंचवडमध्ये येऊन आम्हाला लंगूट बांधायला शिकवायची गरज नाही. पिंपरी चिंचवडमध्ये येऊन आम्हाला विना घ्यायचे कोणी शिकवायचं नाही. आम्ही एकादशी पाळणारी लोक आहेत. आम्ही एकादशीच्या दिवशी सगळं काही पाळतो जे तुम्ही पाळत नाहीत. त्याच्या खोलात जायचं नाही. एकादशीला कोण कोण काय खाते मला सांगायची गरज नाही. जे लोक इथे येऊन पिंपरी चिंचवड शहराबद्दल स्वतःचं प्रेम व्यक्त करतायत त्यांना मला सांगायचंय, या पिंपरी गावाचा इतिहास जरा मागं वळून पहा. ही पिंपरी चिंचवड महापालिका ज्यावेळेस स्थापन झाली, स्वर्गीय लोकनेते अण्णासाहेब मगर त्यांच्याबरोबर जी प्रमुख लोक होती त्यामध्ये या गावचा स्वाभिमान महापौर स्वर्गीय विकू वाघेरे पाटील हे सुद्धा होते. अशी भरपूर नावं आहे या शहरामध्ये. ज्यांनी इथे येऊन भाषण केलं त्यांच्या आडनावाला मोठं केलंय. मी सगळ्या पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहे 91ला या शहरामध्ये आलो. कशाला आला? कशाला आला? कोण ओळखत होतं? कोण ओळखत होतं 91ला? तुमचे चुलते नसते तर तुम्हाला कुणीच ओळखत नव्हतं. 91ला आला त्यावेळेस परिस्थिती काय होती? त्यावेळेचे फोटो आहेत, दाखवू का मी? दाखवू का? त्यावेळेस पासून आतापर्यंतची संपत्ती किती झाली विचारलं कधी पिंपरी चिंचवडमधल्या लोकांनी? विचारलं का? स्थानिक इथला पिंपरी चिंचवडकर जर मोठा होत असेल तर त्याला सन्मानाची वागणूक त्यांच्याकडे कधीच मिळाली नाही, कधीच मिळाली नाही. आणि मग त्यांना कदाचित असं वाटतं की इथलं स्थानिक नेतृत्व जर मोठं झालं तर त्यांच्याकडे कोण जाणार नाही.
याचा अनुभव त्यांना 2017 पासून आला. पाटलांना मी पहिल्यापासून म्हणत होतो, त्या मामाला पण म्हणत होतो, चला माझ्याबरोबर, चला माझ्याबरोबर, चला माझ्याबरोबर. पण ते एक नामदेव महाराजांचं मला वाटतं एक उदाहरण आहे. ते चंद्रबागेत आंघोळ करायचे, बाहेर आले की एक तिथं असाच माणूस बसला, तो सारखा त्यांच्यावर थुकायचा. ते परत जायचे, आंघोळ करून यायचे. असं 20-25 वेळा झालं. आणि मग त्यांनी त्या थुकणाऱ्या माणसांनी त्यांना विचारलं, महाराज मी एवढा वेळ थुकलो, तुम्हाला वाईट नाही वाटलं का? अरे म्हणले, तू माझ्यावर जेवढ्या वेळा थुकला तेवढ्या वेळा मला चंद्रभागेचं दर्शन करायला भेटलं. अशा स्वभावाचे मामा माझा. सांप्रदायिक आहे. आज तर मी नवीनच रूप पाहिलं, बघू मग हाताला हात काय करायचं ते. हाच जर 2014ला म्हणले असते मामा दोन्ही, तर आज अजून मोठ्या पदावर असते, अजून मोठ्यावर. पिंपरी चिंचवड महापालिकेची निर्मिती झाल्यानंतर पिंपरी हे नाव पहिलं आलं. पिंपरी हे नाव पहिलं आलं. मग या पिंपरीमधला एखादा व्यक्ती, एखादा इथला लोकप्रतिनिधी जर मोठा होत असेल, तर माझी या ग्रामस्थांना विनंती आहे, मी तुमच्यापेक्षा लहान आहे, मी तुमच्याकडं बघून बघून तुमचं अनुकरण करत करत इथपर्यंत आलोय. तर या पिंपरी गावातल्या सगळ्या ग्रामस्थांना विनंती आहे, मनातले राग द्वेष भू सगळे भांडणं तडणं विसरा आणि या व्यक्तीच्या मागे उभा राहा. मी भोसरीहून इथं आलो, माझ्या म्हाताऱ्याने मी तिकडनं इकडं आलो. मी त्यांच्या वाढदिवसाला नेहमी एक जाहिरात द्यायचो, जरी ते पलीकडे होते तरी, हंबीराव सर सेनापती हंबीराव मामांनंतर माझा मामा संजोग वगैरे मामा, हे द्यायचो मी. त्या माणसाने कधी म्हणजे त्या व्यक्तीने त्यांच्या स्वभावातनं अनेक लोक जोडली, तोडली नाहीत. अनेक लोक जवळ केली. म्हणजे मला तर अशा स्वभावाचा माणूस राजकारणात एवढ्या वर्ष टिकला, आणि ते पण यांच्या तिकडल्यांच्या हाताखाली, मला तर लय अवघड वाटतं, फार अवघड वाटतं बाबा. त्यांच्या हाताखाली टिकणं म्हणजे एवढ्या दिवसात तर त्यांनी ते असं कार्यक्रम केला असता तुमचा. पण योग्य वेळी मामा तुम्ही डिसिजन घेतलाय, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. देवेंद्र भाऊंसारखं एक महाराष्ट्राचं लोकप्रिय नेतृत्व आपल्या सगळ्यांच्या मागं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, त्यांनी इतकं सगळ्यांचं ऐकून घेतात, गप बसतात. आणि ज्याला इशारा द्यायचा त्याला कळालं की देवा भाऊ आता काहीतरी करणार आहे, की संध्याकाळी 70,000 कोटीचा घोटाळा काढणार आहे, संध्याकाळी लगेच जमा होतात. इकडला घोटाळा काढणारे लगेच जमा होणार आहे. मला प्रश्न पडतो, 91ला इथं आले तेव्हा काय परिस्थिती होती? मला तेव्हा खासदार मला वाटतं संभाजीराव काकडे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील, लालासाहेब, असं काकडे परिवाराचं जे साम्राज्य होतं ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल मला वाटतं. आणि त्यावेळेस ह्यांचं काय साम्राज्य होतं ते मी सांगायची गरज नाही, इतिहासाला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. आत्ता माझा हिशोब सांगताना त्यांनी एक चूक केली, काही दाखवलं नाही. आता 40 साखर कारखाने, 40 साखर कारखाने. बरं, यांच्या घरात कोण सहकार मर्चीच नव्हता ना? यांच्या कधी कुठल्या एका शेतामध्ये 10 एकरामध्ये 100 कोटीचं धान्य पिकवलं जातं. असली कुठली शेती यांची? आम्हाला दिली असती तर आम्ही नदीच्या शेजारी आहे पवनाच्या, आम्ही 5-5, 2-2 एकरामध्ये 10-10 कोटी कमावले असते. 40 कारखाने यांचे. जरांडेश्वर कारखान्याचे जे चाललंय होतं, त्या कारखान्याच्या संदर्भात तिथले जे खातेदार आहेत त्यांना जाऊन विचारा, तो जरांडेश्वर कारखाना यांनी कसा घेतला, तो कसा घेतला तो यांना विचारा.
आणि नेहमी नम्रता ही आमच्या पिंपरी चिंचवडकरांच्या तो अंगातला एक मोठा गुणच आहे. कारण पिंपरी गावामध्ये संप्रदाय पण आहे, खुलती पण आहे. संप्रदायातली लोक पाया पडतात, माऊली माऊली. आमच्यासारखी तालमीतली पोरं वरिष्ठ पैलवानांच्या वस्तादांच्या पाया पडतात. ही नम्रताच आहे आमची. पण नम्रता आमच्याकडे असल्यामुळं जसं संप्रदायामध्ये वीणा हातात असते तशी आमच्या हातात ती उलटी केली की गदा होते. संप्रदायामध्ये वीणा आहे तर पैलवानाच्या हातात गदा आहे. आम्ही दोन्ही एका खांद्यावर गदा आणि एका खांद्यावर वीणा घेऊन जाणारे लोक आहेत. ज्याला संप्रदायातनं समजत नाही त्याच्या डोक्यात आम्ही गदा घालतो. आणि आता ही गदा घालायची वेळ आलेली आहे. ज्याला कुणाला वाटतं हे पिंपरी चिंचवड शहर मोठं होत असताना तिथं आपल्याला चांगल्या सुखसोयी दिल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मामांनी सांगितलं, तुम्हाला सोलापूरची घटना आहे माहिती आहे का? या राजकारणापायी एका तरुण मुलाचा खून झाला. पनवेलमध्ये या राजकारणापायी एका म्हणजे महिला निवडून आली, एक भगिनी निवडून आली, तिच्या मालकांचा सकाळी खून झाला. आणि या पिंपरी चिंचवडमध्ये ते नको, माझ्या भोसरी गावामध्ये ते नको, म्हणून मी सगळ्या गावकऱ्यांना एकत्र केलं आणि वाद मिटून टाकला. राजकारण काय, आज उद्या आपण एकमेकांबरोबर राहणार आहे. पण हे बाहेरून येऊन जे किडे करतायत ना, बाहेरून येऊन जे वाद लावतायत ना आपल्यात, त्यांच्यापासून आपल्याला सावध राहायला पाहिजे. त्यांनी याच गोष्टीचा फायदा घेतला. वाघेरेंच्या विरुद्ध लांड्यांना लावलं, लांड्यांच्या विरुद्ध लांडग्यांना लावलं, लांडग्यांच्या विरुद्ध तापकिरांना लावलं, कुदळ्यांच्या विरुद्ध भुजबळांना लावलं, भुजबळांच्या विरुद्ध इकडं गोवळ्यांना लावलं. ह्यांनी त्याचा स्वार्थ साधला. कधी एकच होऊन दिलं नाही आपल्याला. आणि आज त्यांना हे लक्षात आलं, हे पिंपरी चिंचवडकर सगळे एक झालेत. हे स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर सगळे एक झालेत. आणि एक झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता आपली काय डाळ इथं शिजत नाही. ते लक्षात येण्याचं कारण पण तसंच आहे. 128 उमेदवार या शहरात उभे करायचे होते. किती? 128. मी तुम्हाला यादी देतो, 128 आकडाच त्यांना पूर्ण करता नाही आला. 128 आकडाच पूर्ण करता नाही आला. ज्यांच्याकडे 128 जागांसाठी 2-4 हजार अर्ज असायचे, त्यांना 128 उमेदवार भेटाना. आत्मपरीक्षण केलं पाहिजे, घरी जाऊन डोळे मिटून बसलं पाहिजे ध्यानस्थ. कुठं कुठं काड्या घातल्या मी, कुणाकुणाच्या बाबतीत वाईट बोललो. आणि परत एक दुसरं पण आहे, तुम्हाला माहिती आहे मी कुणाच्या वाकड्यात जात नाही, माझ्या वाकड्यात कोण गेलं तर मी त्याला सोडत नाही. अरे बघू तरी तुझ्यात किती ताकद आहे. गेलो आम्ही वाकड्यात, आता बघू काय करायचे ते बघू ना. एवढेच तुला बघायचंच आम्हाला तर बघ, आता बघू आम्ही सुद्धा. आम्ही पण काय असं नुरा खुस्ती घालणारे लोक नाही. अरे आम्हाला घरातून जेव्हा जन्म होतो तेव्हा पहिला लंगूट बांधला जातोय. तो आम्हाला लाडाची भाषा करायची नाही. आम्ही नम्र आहोत, नम्र राहणार. पण जर आम्हाला जर अशी भाषा कोणी करणार असेल, बरं एक असं वाक्य दाखवा, बरं असं एक वाक्य दाखवा की महेश लांडगे म्हणला तुझ्याकडे बघून घेतो. असं एक वाक्य दाखवा खाडेसर म्हणलेत मी तुझ्याकडे बघून घेतो. असं एक वाक्य दाखवा उमाताई म्हणल्यात तू बघतो तुझ्याकडं. अरे आम्ही नम्र आहोत, बळच काढतात. तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घातलं? अरे आमचे या रणरागिणी तुझा कार्यक्रम करतील. या आमच्या लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणींच्या नावावर मतदान मागताना या लाडक्या बहिणी
आमच्या देवा भाऊच्या आहेत, आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत, आमच्या लाडक्या बहिणी आहेत या. अरे हेच कार्यक्रम करतील तुझ्या, तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू. आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही गप तर गप, मी मागच्या 15 वर्षापासून सहन करतोय. मी म्हणतोय माझ्या मागं का लागला, माझ्या मागं का लागलाय, माझ्या मागं का लागलाय. नंतर लक्षात आलं मला, याला स्थानिक नेतृत्व मोठं करायचं नाही. त्याला असं वाटलं पाहिजे सगळ्यांनी घागरी घ्यायची आणि याच्या चिरीला पाणी भरा जायचं. आता याच्या विहिरीला ठावलेल्याला माहिती नाही. आता आम्ही आमच्या तेवढं ताकदवर झालोय, आम्ही आमचे इतके सक्षम झालोय, आमच्या कुटुंबातली मुलं शिकलीत, आमच्या भागातला विकास आम्हाला करायचा आहे, आमच्या भागातल्या समस्या आम्हाला माहिती आहेत. मी काल बोललो बघा एक ठिकाणी, काय बोललो मी, या परिसरात काय पाहिजे, या परिसरामध्ये पिंपरी गावात काय पाहिजे हे त्या बारामतीला राहून कळणार आहे का? रोज या रोडनी जाणारा माणूस त्याला अडचण समजते, रोज या चौकात येणारा माणूस त्याला समजते, या गावात या पलीकडे काय पाहिजे ते समजते. पवना नदीची जी परिस्थिती झाली ती पवना नदीच्या काठाला बसलेल्या लोकांना कळते. 25-30 वर्ष पालकमंत्री होता, काय करीत होता? 25 वर्ष पालकमंत्री होता, काय करत होता? काय करत होता? अरे पालकमंत्री असताना एवढा विश्वास या पिंपरी चिंचवडकरांनी तुमच्यावर दिला की तुम्ही, तुमच्याकडं एक हाती सत्ता दिली, एक हाती. इतका विश्वास होता, डोळे झाकून, पण काहीच करता नाही आलं, काहीच करता नाही आलं. आणि येऊन जाऊन फक्त आहे ना त्याला या पिंपरी चिंचवड शहरामध्ये महेश लांडगेल दिसतो, दिसत पण असेल. काय सांगावं त्याला समजणं अवघड आहे मला. मी नेहमी आहे ना म्हणायचो जाऊ दे, कुठं आपण एवढ्या मोठ्या नेत्यावर बोलायचं, जाऊ दे कुठं आपण एवढ्या नेत्यावर बोलायचं, जाऊ दे एवढं कुठे आता नेत्यावर बोलायचं. पण तो स्वाभिमानावाला पिंपरी चिंचवडकरांच्या, पिंपरी चिंचवडकरांच्या स्वाभिमानावाला. एक तर माणसं तिकीट मागाय जात नाही, कुठलं पद मागाय जात नाही, साधं प्रभागाचं सदस्य कर म्हणाय जात नाही. 30 वर्ष माझ्या घराच्या बाहेर पिंपरी चिंचवडकर उभे होते, आज कुणीच दिसत नाही. म्हणून चला तिकीट घेऊन इकडंच वाटाय आले. बाबा मामा तिकीट घेऊन इकडं आले वाटाय ते. अरे घ्या माझं तिकीट घ्या, माझा फॉर्म घ्या, माझा एबी फॉर्म घ्या, माझा एबी. ही वेळ का आली याचं आत्मपरीक्षण करणार का नाही तुम्ही कधी? आयुष्यभर लोकांना या पिंपरी चिंचवड मधल्या प्रत्येक स्थानिक पुढाऱ्याला, प्रत्येक इथं असलेल्या लोकप्रतिनिधीला त्यांनी कायम आपल्या चप्पलपाशी ठेवण्याचं काम केलं, पायाजवळ ठेवायचं काम केलं. का? आमच्या इथल्या नेत्यांमध्ये ती कुवत नाही, आमच्या इथल्या लोकप्रतिनिधींमध्ये ती ताकद नाही, ती क्षमता नाही ते काम करायची, अजिबात नाही. हे पिंपरी चिंचवड शहर उभं राहत असताना आमच्या भूमिपुत्रांच्या जमिनी गेल्या, त्याच्याबद्दल कधी बोलला का? आता सांगितलं ना, पिंपरीची भुसरीची काय अवस्था केली. एकीकडे रेड झोन, एकीकडे सिमी, एकीकडे प्राधिकरण, एकीकडे MIDC, आणि मध्ये दिले तळ आम्हाला. मैतीच्या दिवशी जाऊन 10व्याच्या दिवशी जाऊन त्यात आंघोळ करायची नाही यायचं, ते सुशोभित करून दिलं आम्हाला. इथं आलेला नागरिक त्याला सुद्धा सुविधा मिळाल्या पाहिजे. प्राधिकरण घेतलं आमचं प्राधिकरण, प्राधिकरणामध्ये कशासाठी घेतलं होतं सर? प्राधिकरण कशासाठी घेतलं होतं? हा, काय केलं तिथं? 1972 आपल्या निगडी, रावेत, चिंचवड, आमची भोसरी, मुशी 1972 एक टप्पा झाला आणि दुसरा 1986 झाला. 72 ते 86 लोक 52 वर्ष भांडत होती. किती? 52 वर्ष भांडत होती. 52 वर्ष भांडत होती. देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री झाले आणि त्यांना 12.5% आपल्या भूमिपुत्रांना मिळाला.
30 वर्ष का यांना कोणी हात बांधून ठेवले होते का करू नका म्हणून? करू नका म्हणून कोणी हात बांधले होते का यांचे? यांना आता कत्तलखाना दिसायला लागलाय. रोज संध्याकाळी त्यांच्या संग बसतात, त्यांचा डालच्या खात्यात, आणि आम्हाला म्हणतात कत्तलखाना आळंदीच्या ह्याच्यात कसा काय? अरे जसं तू कत्तलखान्याचा विचार केला, त्या कत्तलखाना तर आम्ही आमच्या श्वासाश्वास आहे तो होऊनच दिला नसता, तो आमच्या मुख्यमंत्र्यांनी कॅन्सल पण केला. हे जसं तुला वाटतं ना, ज्यांना घेऊन संध्याकाळचा बसतो, बाकी काही करा, माझ्या पक्षाला मदत करा, बाकी काही करा, मला काय घेणे देणं नाही, मी सगळ्या धर्मांना बरोबर घेऊन जातो, सगळ्या धर्मांना बरोबर घेऊन जातो. कुदळवाडीची कारवाई केली, लोकांवर अन्याय केला, कुदळवाडीची कारवाई केली, लोकांवर अन्याय केला, स्थानिक लोकांचं नुकसान झालं ते तर मी मान्य केलं ना. पण तिथं राहत होते त्या आतंकवाद्यांचा तर तू मदत करा, तू ज्यांच्यासाठी जर हे करत असेल तर मी कसं मान्य करणार? आणि हा, जसं कुदळवाडीसाठी भांडत होता, कुदळवाडी कुदळवाडी कुदळवाडी, तसं पिंपरी गावातल्या लोकांसाठी भांडला असता तर थोडंसं डेअरी फार्म पडेल गेलं असतं, थोडंसं पिंपरी कॅम्प पडायला गेलं असतं. पिंपरी गावकरांना कमीत कमी डेव्हलप व्हायला जागा तर मिळाल्या असत्या. पिंपरी गावकर हे जे आमची पुढची पिढी, यांच्या पुढची पिढी, आमच्या पुढची पिढी, तुमच्या मागं गेलं तर जोड्याने आणीन आम्हाला. अरे तुमचं तर तुमचं वाटोळ केलं, तर आमचं पण वाटोळ करून करायला निघालं याच्या मागं जाऊन. ज्या वेळेस हे सगळं होत होतं, रेड झोन होत होता, या सगळ्या जागा होत्या, त्यावेळेस कोण होतं? तुम्ही पण बारके असाल. अरे माझं तर काय मला कळतच नव्हतं. आता या सगळ्या घटना क्रमवारीत सांगतो मी. याच्या मागचं कारण काय की तेव्हापासून तर 2014 पर्यंत कोण सत्तेत होतं? कोण सत्तेत होतं? बरं, सगळ्या जेवढ्या पण खेळाच्या संस्था आहेत, खो खो, कबड्डी, हॉकी, क्रिकेट, अमुक तमुक तमुक, सगळे अध्यक्ष यांच्याच घरात, सगळे अध्यक्ष यांच्याच घरात, ऑलिम्पिकचा अध्यक्ष यांच्याच घरात. जसं काय यांच्या घरात भारताला 100 मेडल आणल्यात ऑलिम्पिकला. बघायला गेलं तर एकाला काही त्यातलं कळत नाही, एकाला काही कळत नाही त्यातलं. आणि नेहमी मला पिंपरी चिंचवड शहर एक ठेवायचे, मला पिंपरी चिंचवड शहर एक ठेवायचे. तू कोण ठरवणार रे? आम्ही ठरवू ना पिंपरी चिंचवड शहर एक ठरवायचे. आणि एकच आहे, वेगळं काय? पिंपरी चिंचवड शहरातला प्रत्येक नागरिक, भूमिपुत्र, आम्ही सगळे गुन्ह्या गोविंदाने राहतोय ना. सारखे येऊन सांगायची काय गरज आहे? मला एक ठेवायचे, मला एक ठेवायचे, मला एक ठेवायचे. मग तर तुझ्यामध्ये खोट दिसते आम्हाला. तुला खंडीच्या वर्णात करायची मला वाटतं, मीठ मीठ टाकायचे त्याला, मला असं वाटतं. या गोष्टी आता पिंपरी चिंचवडकडे या असल्या गोष्टींना बिलकुल बिलकुल बळी पडणार नाहीत, बिलकुल बळी पडणार नाहीत. आता घरकुलमध्ये मीटिंग आहे साबा त्यांची, घरकुलमध्ये माझ्या इथं चिखलीला जे घरकुल झालं 2009ला, लय गाजा वाजा करून ते घरकुल बांधलं ना, अजून तयार नाही झालं. आज बघा, बाबा कांबळेंना सगळं माहिती आहे, ते चळवळीतला कार्यकर्ता आहे. 13,000 घर देणार होते 2009ला, आता 6,700 घरं दिलेत. तेव्हापासून आतापर्यंत असं समजतं आपल्याला, समजा या वरचा मधला आहे तर तो लिकेज होऊ शकतो, कारण ते वरती आहे ना, वरचा मधला आहे तो लिकेज होऊ शकतो. पण 4ही मधले लिकेज होतात. हे असलं कसलं काम आहे? ठीक आहे, पाणी लय पडलं तर वरचा मधला होईल, त्याच्या खालचा होईल, फार ह्याच्यात पाणी येते, ते गळत 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 4ही मधले घेऊन पार्किंग मध्ये पाणी येते. आज जा तिथं, तुम्हाला कळेल लोक काय म्हणतात ते. उसनं आहे ना, उसनं अवसान आणलेलं त्यांनी. मी म्हणजे पिंपरी चिंचवडकर. आता वाघेरे पाटील त्यांना आवडणार नाहीत, पिंपरीकर त्यांना आवडणार नाहीत. जेव्हा पोराला खासदार करायचं होतं तेव्हा संजोग चला, संजोग भाऊ निघाले गाडी घेऊन 2 व्हीलरवर, माग बसलाय लेख त्यांचा, आणि निवडून दे ह्याला.
म्हणजे जसं 91 पासून तू आतापर्यंत आमचं वाटोळ केलं तसं ह्याच्याकडून वाटोळ करून घ्यायचं का आम्ही? तिकडं वतनाची जमीन लुटली, तिकडं धरांडेश्वर कारखाना लुटला. 70,000 कोटीचं जेव्हा मोदी साहेब बोलले 70,000 कोटीचा घोटाळा 100% सजा होणार, संध्याकाळी तर भाजपमध्ये, संध्याकाळी तर भाजपमध्ये. अरे मी घाबरलो नाही, तुला नाही घाबरलो. 2014ला तुझ्या विरोधात लढलो, पक्षाच्या अपक्ष निवडून आलो. गुंड कोण आहे? कोण गुंड आहे? या शहराला सांगायची गरज नाही. गुंड जोपासले कुणी, वाढवले कुणी, मोठे केले कुणी? अरे दुबईला पळून गेले गुंड तुमच्यामुळं. त्यांना ताकद दिली. ते दाऊद तिकडे गेला दुबईला आणि तिकडून बॉम्ब हल्ले करतोय. कुणामुळं पळून गेला काय? आता जुन्या लोकांनी आम्हाला काय सांगितलं नाही का? आम्हाला लागले सांगायला गुंडगिरी गुंडगिरी गुंडगिरी. अरे तुमच्या गुंडगिरीमुळे ज्या शहराची वाताहत झाली. 2014ला जेव्हा सरकार आलं तेव्हापासून आतापर्यंत दूरदृष्टी ठेवून काम करतोय आम्ही. आम्ही जी पीएमओची घरं बांधलीत तिथं जा आणि आज जिथं घरकुलमध्ये मिटिंग आहे तिथं जा, तुम्हाला फरक कळेल. खालचा मधला पाण्यात जातो. 2009ला तुम्ही बांधले ना घर, ते खालचा मधला अजून पाण्यात जातो. ते बिचारे अजून सुद्धा वाट पाहत आहेत आम्हाला कधी न्याय मिळेल. त्याच्याकडे लक्ष नाही. फक्त येऊन जाऊन इथले जे जिव्हाळ्याचे विषय आहेत ते टाळायचे, कारण त्यांच्याकडनं झाले नाहीत, त्यांच्याकडनं ते पूर्ण झाले नाहीत. हे टाळायचे. मग ते टाळायसाठी काय करायचं? महेश लांडगे मी मोठा केला, मी अमुक केलं, मी तमुक केलं, मी त्याला स्टँडिंगचा चेअरमन केला, सांगत होतो मी ह्याला पाडला. शेवटी त्यांनी गेला, त्यांनी 3 महिन्यात काय केलं ते. अरे तू तुझ्या चुलत्यांचं नाही राहिला बाळा. ज्या चुलत्यांमुळं 91 मध्ये ही सगळी लोक तुला ओळखायला लागली तुम्हाला. आणि माझ्यावर बोलताना मी 100 वेळा सांगितलं की तुम्ही माझ्या विरुद्ध नका बोलू. तुम्ही महायुतीतले मोठे नेते आहात, तुम्ही नका बोलू. पण त्यांचं काय तोंड आवरत नाही. आणि किती जरी असलं तरी उधाळलेलं जनावर काबूत आणायची ताकद आमच्या गाववाल्यांमध्ये आहे. आम्ही घाटात फिरणारी माणसे. किती पण गरम बैल असला तरी कसा झोपायचं आम्हाला चांगलं कळतं. आम्ही जर एकदा छाती लावली ना, किती गरम असला तर 4 पाय सुद्धा हलवून देणार नाही. एवढे आम्ही तयारीतली लोक आहोत. उंटावून शेळ्या नाही ऐकत आम्ही. त्याकरता आता इथून पुढं अशाच प्रकारे तुम्ही माझ्यावर आरोप केले की मी आता इथून मागचे सगळेच काढणार. नितीन लांडगेंच्या संदर्भात बोलले, नितीन लांडगेंच्या संदर्भात बोलले. कधी काळी त्यांच्या वडिलांनीच तुम्हाला हात दिला हो, बोट दिलाय. त्यांना बदनाम करायचं षडयंत्र कोणी केलं? आमच्या ॲडव्होकेट नितीन लांडगेंना बदनाम करायचं षडयंत्र कोणी केलं? आणि ते म्हणतात ना रंग, म्हणजे ते घेताना पकडलं. अहो घेताना एक शिपाई पकडला होता. आपला नितीन शेट कुठेतरी बसला होता. ते शिपायाला पकडलं. ते शिपायाचं स्टेटमेंट आहे की हे मला त्या 16 लोकांना द्यायला लागतात. आता त्या 16 लोकांमध्ये राष्ट्रवादीचे होते, सगळे होते. आणि फक्त आमच्या बिचाऱ्या नितीन लांडगेला त्यांनी त्यात आरोपी केलं. काही नसताना कधी काळी त्या आमच्या लांडगे साहेबांनी तुम्हाला मदत केली नाही का? तुमच्या चुलत्यांना मदत केली नाही का? इथलं स्थानिक नेतृत्व बदनाम कसं होईल? इथल्या स्थानिक नेत्याचा स्वाभिमान हा माझ्या पायापाशी असला पाहिजे, ही भूमिका कायम त्यांची होती. आज म्हणतात लाडक्या बहिणीला आम्ही 3,000 रुपये अकाउंटवर भरले. अरे 3,000 रुपये अकाउंटवर भरले. आमचा मुख्यमंत्री आहे ना देवेंद्र भाऊ, त्यांनी सांगितलं ना. खरं सांगू का,
एका वाक्यात सांगतो, पाटील दात काढलेला वाघ असतो ना, तशी परिस्थिती आहे त्यांची. माझ्या नादाला किंवा पिंपरी चिंचवड स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांच्या नादाला बिलकुल लागू नका, आणि त्यातल्या त्यात वाघेरे पाटलांच्या बिलकुल नागीदी लागू नका. तुम्हाला स्पष्ट सांगतोय, या गावात उभं राहून सांगतोय, या ग्रामस्थांना कळकळीची विनंती करतोय, जो व्यक्ती बाहेरून येऊन आपल्या स्वाभिमानात हात घालतोय त्याच्यासाठी आपला स्वाभिमान काय थंड पडला काय? अरे जागे व्हा ना, पिंपरीतल्या सगळ्या नागरिकांनी जागे व्हा, ताकद दाखवा, आपली ताकद दाखवा. 6-6.5 लाख मतदान या लोकसभेमध्ये झालं त्यांना, 6-6.5 लाख मतदान. तो व्यक्ती गाडी चालवतो ह्याचा लेख माग बसलाय. याच्याकरता आम्ही जन्म घेतला का? याच्याकरता आम्ही इथं राजकारणात आलो का? समाजकारणात आलो का? अरे होऊ दे ना आपला माणूस मोठा. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा व्यक्ती, मी तुम्हाला आज विश्वास देतो, या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संजोग भिगू वागिरे एकदा राज्याच्या राजकारणात जाणार म्हणजे जाणार, जाणार म्हणजे जाणार. अरे हे मी सांगतो ना, कुठला बाहेरच्या येऊन सांगतो का? एवढी जर गरज पडली असती तर कधीच गेला असता आम्हाला तो राज्याच्या सरकारमध्ये. आता जे तिकडं आहेत, आमच्या मामांना पण सांगा जरा, बाद झाला आता म्हणावं दुसरं बुक्का लावणं. आता जरा ओळखून घ्या आपलं कोण आणि लांबचं कोण. वापर करून सोडून देण्यापेक्षा आपलं एक राहू, एक राहू. या पिंपरी चिंचवड मध्ये आलेला प्रत्येक नागरिक, स्वाभिमानी नागरिक, त्याला बरोबर घेऊ, एकत्र राहू, पुढे जाऊ. मग त्याच्यामध्ये कष्टकरी कामगार असू द्या, उद्योगपती असू द्या, स्थानिक भूमिपुत्र असू द्या, इतर राहायला आलेला माणूस असू द्या, प्रत्येक घटकाला, या पिंपरी चिंचवड मध्ये आलेल्या प्रत्येक घटकाला असं वाटलं पाहिजे की हा, या पिंपरी चिंचवडमध्ये असे प्रतिनिधी आहेत की ते इथल्या लोकांमध्ये राहून इथल्या लोकांसाठी चांगले निर्णय घेऊ शकतात, त्यांना मोठं करू शकतात, त्यांना विकासाच्या मार्गाने घेऊन जाऊन सगळ्यांना पुढे घेऊन जाऊ शकतात. हे कळू द्या ना त्यांना. बऱ्याच ठिकाणी कळालेले, पिंपरी गावात कधी कळणार म्हणून आलो मी. बऱ्याच ठिकाणी आमच्या भोसरीत कळाले, आमच्या भोसरीत कळाले. आमच्या भोसरीतली लोक जी तिकडं आहेत, जे माझ्यावर आरोप करतायत, म्हणजे त्यांच्याबरोबर राहून त्यांना पण माझी सांगणे विनंती आहे, बाळांनो, ज्या दिवशी तुम्ही उपयोगी नाही राहणार त्या दिवशी तुम्ही त्यांच्या जवळपास पण नसणार. स्वर्गीय नाना शितोळेंना पहा, स्वर्गीय आपले रामकृष्ण मोरे पहा, स्वर्गीय महापौर आपले रंगनाथ दादा पहा, आपले संजोग पाटलांच्या वडिलांचं नाव घ्या. 29 महापौर आतापर्यंत झालेत. एक पण राज्याच्या राजकारणात जाईल एखाद्या मोठ्या पदावर असं एक पण नाही का? एक पण नाही. मी कालच्या मुलाखतीत सांगितलं, एक महामंडळ दिलं आजमबाईंना, त्याला गाडी नाही, काय नाही, काय नाही, फक्त एक पाटी. एवढ्या मोठ्या नेत्याचा ही परिस्थिती. आमचा मामा फक्त म्हणला मला पांडुरंगाच्या पंढरपूरच्या मंडळाचं ट्रस्टी करा, अजून सुद्धा त्याला करेना. ही वेळ आली. राज्याच्या राजकारणात काम करणारी नेतृत्व आज या लेवलला आणून ठेवली त्यांनी. मला पद द्या म्हणून सांगायची, मला पद द्या. अरे हे काय चाललंय आपलं? अरे आपण स्वतः स्वाभिमानी आहोत ना, आपल्याकडे ताकद आहे ना, आपण सगळे एकत्र आहोत ना. मी तर मागं पण सल्ला दिलेला आहे, पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या घेऊन तुम्ही आम्हाला सांगा, हे करणं गरजेचं आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही तिथं बोलू ना, सगळे एकत्र येऊ. आमचं पिंपरी चिंचवड शहर वाढतंय, 10-20 वर्षांनी ते 1 कोटीची लोकसंख्या होईल. पाणी कसं आणायचं?
आमची पवना नदी कशी सुधारायची, आम्हाला अजून कशा पद्धतीने डेव्हलपमेंट झाले पाहिजे आम्ही करू ना. तुम्ही आमच्या बरोबर या बोला, पण आरोप करून बदनाम करून आमच्या पिंपरी चिंचवडकरांना तुम्ही उगाच अडचणीत आणू नका. आता तुमची ही सगळे खेळ आम्ही समजलोय. जे जे वाघरे पाटलांबरोबर या पॅनल बरोबर नाहीत त्यांना सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे, माझ्या भावांनो बहिणींनो, एकदा आपला स्वाभिमान जागा करा. आपण या शहराचे नागरिक आहोत. या शहरामध्ये आपण आपल्या अडचणी आपल्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला आमच्या इथलाच माणूस पाहिजे हे जरा ठरवा. याच्यासाठी जीव तळमळ करतोय माझा. आपण सगळ्यांनी ठरवा. आमचं चांगलं वाईट समजणारा माणूस आमच्यातलाच पाहिजे. विमानातून जाणारा नको, हेलिकॉप्टर मधनं जाणारा नको. रोज सकाळी आमच्या बरोबर दशक्रिया विधीला आमच्या बरोबर दिव दिसला पाहिजे. रोज आमच्या बरोबर आमच्या घरात दुःखद घटना झाली तर आमच्या बरोबर दिसला पाहिजे. आमच्या घरी पाणी नाही आलं, आमच्या इथं सार्वजनिक अडचणी आल्या तर आमच्या बरोबर उभा राहणारा माणूस पाहिजे. अरे हे आपण कधी ओळखणार? बारामतीला जाऊन सांगणार का माझ्या घरी पाणी नाहीत? बारामतीला जाऊन सांगणार का माझ्या घरातला पेशंट आजारी आहे, वायसमला मला मदत पाहिजे, लोकमान्यला मला मदत पाहिजे, तिकडे जाऊन सांगणार का? अरे पिंपरी चिंचवड मध्ये लोकप्रतिनिधी आहेत, तेवढे सक्षम लोकप्रतिनिधी आहेत, तेवढे विचार करणारे प्रतिनिधी आहेत, तेवढं समर्पित काम करणारी लोकप्रतिनिधी आहेत. अरे त्यांच्या बाबतीत विचार करा स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांनो. वाईट वाटतं मला, वाईट वाटतं. एवढे वर्ष आपण त्यांच्या डोक्यावर घेऊन नाचलो, पण काय केलं? फक्त वाद लावले, त्यांनी काहीच केलं नाही. बदनाम केलं इथलं स्थानिक नेतृत्व. नितीन लांडगेच्या संदर्भात बोलताना जरा जीभ त्यांची डगमग म्हणजे थोडीशी मला आता शब्दच येईना त्यांच्या बाबतीत. अरे प्रथम महापौर म्हणून जेव्हा काम केलं, तुमच्या आपले जे लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब आहे ना, त्यांना विचारा या शहरामध्ये कशा पद्धतीने त्यांनी मदत केलेली आहे. आणि हे षडयंत्र लपलेलं नाही. आज सुद्धा नितीन शेठ लांडगे यांना घेताना पकडले असं कुठंच नाहीये. यांनी ताकद लावली, 2.5 वर्ष यांच्याकडे सत्ता होती, यांनी ताकद लावली आणि ते घडवलंय सगळं, घडवलंय सगळं. अरे आमचा जीव तुटतो, आमचा जीव तुटतो. माझ्या बरोबर काम करतो, आपला धर्माचं काम करतो आपला कुणाल. अरे आपल्या इथल्या मायलेकी पळून नेत आहेत, मायलेकी पळून नेतात आपल्या इथल्या. त्याच्यावर कधी आबाबा बोलला नाही. आपल्या इथल्या माणसांच्या जागा लुटल्या जातात, त्याच्यावर कधी हा माणूस बोलला नाही. हे शहर सुरक्षित राहावं म्हणून याला कधी काळजी वाटली नाही. या शहरातल्या माझ्या माता भगिनींना सुरक्षित आयुष्य मिळावं, विद्यार्थ्यांना सुरक्षित आयुष्य मिळावं कधी बोलला नाही. अरे या शहर वाढत असताना या शहराला वेगळं कमिशनरेट असावं, पोलीस आयुक्ताला असावं, हा विचार करणारा महेश लांडगे, हा विचार करणारा महेश लांडगे, हा विचार करणारा भारतीय जनता पार्टी आहे. हे विचार करणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आहेत. यांनी 28, 25, 30 वर्ष सांगतात ना, मी इथं आलो माझ्याकडे सगळं होतं, ह्याला कारभारी गेला तिथं चूक झाली तुमची. अहो आपण लोकसेवक आहेत, आम्ही लोकसेवक आहोत, आम्ही राजे नाहीत. आणि कुणाची मोनोपॉली पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता इथून पुढे कधीच चालणार नाही. 128 उमेदवार उभेच करता नाही आले, 128 उमेदवार उभेच करता नाही आले. अरे सगळे या शहरात राहणारा प्रत्येक नागरिक आज आमची कामं पाहतोय आणि आम्हाला मतदान करतोय. आता माझ्या विधानसभेच्या निवडणुकीला काय केलं? आता आपल्या लोकांना लक्षात आलं पाहिजे. हे म्हणले तिकडे जा आणि माझ्या विरुद्ध लढा.
आमच्याच गावातल्या लोकांना असं म्हणले का? असं म्हटले का बारामतीत येईन माझ्या विरुद्ध लढ? म्हणले का? त्यांना माहिती आहे, होऊ दे लांडगे गावाने संघर्ष, होऊ दे लांडगे फुगे गावाने सगळ्यांचा संघर्ष होऊ दे, मी सेफ आहे ना. उद्या ह्याच्यातला कोणतरी एक माझ्याकडे येणारच आहे. पण त्यांच्या अजून सुद्धा लक्षात आलं नाही. पैलवानाला बुद्धिमान म्हणतात, त्यांच्या अजून सुद्धा लक्षात नाही आलं. आणि त्यामुळं मला असं वाटतं की आता ही निवडणूक आपल्या स्वाभिमानाची आहे, आपल्या अस्तित्वाची निवडणूक आहे. आपलं चांगलं वाईट आपण करू शकतो, आपण त्यातनं मार्ग काढू शकतो, आपल्या चांगल्या वाईट ह्याच्यात आपण मार्ग काढू शकतो, हे आपण या निवडणुकीमध्ये दाखवू शकतो. इथं कुणीही एकमेकांबद्दल बिलकुल हे धरू नका. जे पण तिकडे गेलेत त्यांना पण माझी हीच विनंती आहे, लवकर सावध व्हा. ज्या दिवशी त्यांच्या आयुष्यातलं तुमचं महत्त्व कमी होईल त्यावेळेस या पिंपरी गावातले स्थानिक लोकच तुम्हाला मदत करतील. तुमच्या सुखदुःखामध्ये इथलीच लोक मदत करतील. आपले वाद इथंच राहू द्या ना, मतभेद असू शकतात, मतभेद असू शकतात. आता माझ्याकडे भोसरीत मतभेद नव्हते का? केले सगळे ऍडजस्ट, मी केले का नाही? सगळ्यांना बसवलं. पण सत्ता माझ्याकडेच पाहिजे असं मी कधीच म्हणत नाही. मला एकच माझ्या मनात होतं की हे पिंपरी चिंचवड शहर इतकं गुन्ह्या गोविंदाने असलं पाहिजे. कधी जर कुठला कार्यकर्ता, कुठल्या कुटुंबातला एखादा सदस्य जर तो म्हटला मी या लोकप्रतिनिधीबरोबर जातो, तर त्याच्या आई वडिलांना असं वाटलं पाहिजे की माझा मुलगा ज्यांच्याबरोबर जातोय त्यांच्याबरोबर गेल्यानंतर कुठलाही वाईट प्रकार करणार नाही, कधीच भांडणं होणार नाहीत, असं वागणारं नेतृत्व पाहिजे. अनेक लोकांचा वापर करून सोडून दिलेलं आहे. हे राजकारणातले जे जुनी लोक आहेत ज्यांनी इथे येऊन नॉलेज द्यायचा प्रयत्न केला, त्यांना या शहरात हद्दपार करायचा असेल तर ही निवडणूक आहे. इथून पुढं आमचा निर्णय आम्ही घेऊ. गरज वाटली तर तिथं महायुतीचे नेते म्हणून मी सभागृहामध्ये प्रश्न मांडीन, पिंपरीचा, चिंचवडचा, या परिसरातल्या सगळ्या राहणाऱ्या लोकांचा, विद्यार्थ्यांचा, माता माऊलींचा, माझ्या सगळ्या वरिष्ठ ज्येष्ठ मार्गदर्शकांचा मी तिथं प्रश्न मांडन. तुम्ही त्याला साधक बाधक उत्तर द्या आणि मदत करा. पण तिथं पण ती वेळ महेश लांडगे व्हायची नाही, कारण माझा देवा भाऊ माझ्या मागे सक्षम आहे. भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व माझ्या मागे सक्षम आहे. उमाताईंना विचारा, हाडेसरांना विचारा, माझ्या मागे सक्षम आहे. त्यांनी मला असं कधीच सांगितलं नाही ह्या गावात जाऊन ह्याच्यात भांडणं लाव, या समाजात जाऊन ह्याच्यात भांडणं लाव, कधीच सांगितलं नाही, कधीच सांगितलं नाही. आणि त्यामुळं या माझ्या इथे येण्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे. मी काही लई मोठा वक्ता आहे आणि मी कुठंतरी मला नेत्यात भाषण करायला असलं काय नाही. मी माझी जी तळमळ आहे ती पिंपरीकरांना सांगायला आलोय, ती पिंपरीकरांना सांगायला आलोय. या गावात मी राहिलेलो आहे मामा, राहिलेलो आहे मी इथं. नावानी पलीकडं आत्याकडे गेलोय राटणीमध्ये, नावाच्याकडं त्या नदीच्या कडेलाच मामा होता, वडिलांचे मामा राहायचे. त्यामुळे मला इथलं सगळं बरंच काही माहिती आहे. मला वाटतं की आपण एक राहिलं पाहिजे, स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर म्हणून या शहरात राहणारा प्रत्येक नागरिक. आपण आता आपल्या घरात जर काय लागलं, लाईट गेली, तर आपण पुण्याला जाऊन विचारतो का माझ्या घरात लाईट कशी आणायची? आपल्या कुटुंबातल्याच माणसाला विचारतो ना. मग आपल्या कुटुंबातला माणूस मोठं करायची जबाबदारी कुणाची आहे? सांगा मला. हात वर करून आपल्या कुटुंबातल्या माणसाची सगळ्यांनी मला 2 हात वर करून सांगा. या पिंपरीच्या या प्रभागामध्ये आमचे 4 उमेदवार इथले, जरी पंजाबी असले
तरी पिंपरीत राहणार आहेत, निकाळजे असले तरी पिंपरीत राहणार आहेत, आणि आमचे दाखणे राहणार आहेत ते पण इथलेच आहेत. त्यामुळे या सगळ्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आज तुम्ही स्वीकारणार का? जोरात आवाज द्या की. अरे तिकडे गेला पाहिजे आवाज, तिकडे गेला पाहिजे आवाज, नाही का असला आवाज आहे राव. मी इथून वरडलो त्याच्या कानटळे बसले पाहिजेत. तुम्ही सगळे जबाबदारी घेणार का? हा पॅनल निवडून आणणार का? आपापसातले मतभेद विसरणार का? धन्यवाद. आज या ठिकाणी ज्यांनी पक्ष प्रवेश केलाय ते आमचे शुभम मुळे असतील, युवा सेनाचे अध्यक्ष हर्षल थोरात, अक्षय भाऊ, अक्षय लोंढे, हितेश, श्याम, कार्तिक, या सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि जर अनावधानानं त्यांचा नाही अनावधानानं जर माझ्या इथल्या मायमाऊलींचा कुणाचा जर वाईट वाटला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. हे जरी मी बोललो तरी माझी तळमळ बोललेलो आहे. मी मला जो हा त्रास जो मी आज बघतोय हा आपल्या अगोदरच्या इथल्या अनेक स्थानिक लोकांनी भोगलेला आहे. आणि तोच जर इथून पुढल्या पिढीला आपल्याला द्यायचा नसेल तर ही माझी विनंती मान्य करा, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि ज्यांनी माघार घेतलं, आमचं सचिन सौदाई, कुणाल तर धर्मासाठी काम करणारा माणूस आहे. कुणालसाठी राजकारण नाही, कुणालसाठी. अमर कापसे, अमर भाऊ तू नाव तर काल त्यांनी तिकडे घेतलं होतं. एक मेसेज पाठव ना, एक मेसेज पाठव, फक्त एक लिही त्याच्यात मी स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर आहे, मला गृहीत धरू नका. काय पाठवायचं? मी स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर आहे, मला गृहीत धरू नका. आमचं बरं वाईट आम्ही आमचं बघू, तुम्ही तिकडे बघा. असा एक मेसेज टाकून दे. आणि तो मेसेज टाकला की मीडियाला पण सोड, म्हणजे तो अख्ख्या महाराष्ट्रात जाईन आम्ही स्वाभिमानी किती आहोत याचा मेसेज जाईल. अमर तुझं पण स्वागत, सगळ्यांचं स्वागत. ज्योतिकाताई कुठे घेतलं? मलकण नाही झाल्या, विशाल वागिरे, सगळ्यांचं, वाळुंजकर परिवार, तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि अशीच साथ, असंच प्रेम, असाच आशीर्वाद सदैव आमच्या सर्वांच्या पाठीशी राहावं ही भैरवनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. मनापासून धन्यवाद दादा. आणि आता आपलं सर्वांचा आभार व्यक्त करतील सामाजिक कार्यकर्ते सुरेश भाऊ निकाळजे यांना विनंती राहील सर्वांचा आभार व्यक्त करावं.